राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आणि शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून अधिक बातचीत करूया। आज खुद राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। कसं बघता तुम्ही याकडे? मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू। शेतकरी आशेवर होते। शेतकरी आज दिलासा तर शेतकऱ्यांना मिळाला, पण 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना वाटलं नव्हतं की कर्जमाफी होईल। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकरी 3 लाख ते 3.5 लाखाच्या वर कर्ज आहे। 2 लाखाची कर्जमाफी झाली, पण आता उर्वरित रक्कम शेतकरी कुठून भरेल याचा तर विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता। शेतकऱ्यांचा विचार होता की 3 ते 3.5-4 लाखापर्यंत कर्जमाफी होईल, तेव्हा संपूर्ण शेतकरी या कर्जापासून निष्ठून जात होते। पण राज्य सरकारने 2 लाखाची कर्जमाफी केली, त्यात समाधानी आहे। पण शब्द न पाळणारे मुख्यमंत्री साहेब यांनी विचार करायला पाहिजे की 2 लाख कर्जमाफीपेक्षा 3 ते 3.5-4 लाख रुपये कर्जमाफी करायला पाहिजे नव्हती। यामध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना सोबतच ज्या पद्धतीनं 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, त्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन दिला जाणार आहे। त्यामुळे हा एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक विषय आहे की नियमित कर्ज फेडणारे शेतकरी हे नेहमी वंचित राहिले। मागच्या वेळेस परत त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं, पण कित्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये आले नव्हते। पण मला असं वाटते की त्यांच्या नियमित जे कर्ज करते त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत असल्यासारखं या ठिकाणी दिसून येत आहे। कारण की त्या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी द्यायला पाहिजे नव्हती, नाहीतर 1.5 ते 2 लाख रुपये त्यांनासुद्धा रेग्युलरवाल्यांना पैसे द्यायला पाहिजे। 50,000 रुपये देऊन त्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण बघतोय की आज देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना त्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पासून थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।